नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॉर्टिकल्चर 243 या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हॉर्टिकल्चरचा हा जो कोर्स आहे, हा ओल्ड सिलेबसचा जो कोर्स होता हॉर्टिकल्चर 232, तर तोच कोर्स आहे, याचं कोर्स टायटल आहे आणि मोस्टली तोच सिलेबस आहे. यात जस्ट काही गोष्टी चेंज झालेल्या आहे किंवा काही क्रॉप्स चेंज झाले असं म्हणू शकतो आपण. तर चेंज झालेले क्रॉप जर बघायला गेले तर ते असेल तुमचं रॅडिश, कॅरोट, बीटरूट, कॅसावा, ॲमेरॅन्थस, पालक, टॅमेरिंड असे काही जे क्रॉप्स आहेत हे थोडे नवीन आलेले आहे आणि सीड स्पायसेसचा एक न्यू पार्ट आहे. 15 नंबरचं लेक्चर जर बघितलं तुम्ही तर तो एक थोडा न्यू पार्ट आहे. बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ओल्ड सिलेबसच्याच आहेत. तर त्याच कोर्सच्या जर तुम्ही यासाठी नोट्स रेफर केल्या तर तुम्हाला फायदेशीर असेल. जस्ट काही गोष्टी तुम्हाला अदर क्रॉपसाठी रेफर कराव्या लागतील आणि ते तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला PPT किंवा लिहून दिलेलंच असेल शिक्षकांनी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो कोर्स आहे, हा असा कोर्स आहे यात डेटा मॅटर करतो. म्हणजे आपण जे लिहितो त्यात परफेक्शन असलं पाहिजे. जसं सीड रेट, यील्ड, हार्वेस्टिंगचा टाईम, सॉईलचा pH, क्लायमेट या गोष्टी म्हणजे स्पेसिफिक गोष्टी लिहिल्या पाहिजे. यात फेकाफेकी तर चालत नाही जास्त आणि ते लिहून तुम्हाला मार्क्स तर मिळणारच नाही. तर या कोर्ससाठी मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही जर अभ्यास करताना चार्ट प्रिपेअर केला असेल स्वतः तर तो बेस्ट राहील. आणि जर नाहीच केला तर आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण चार्ट अपलोड केलेला आहे. तर तो चार्ट तुम्ही रेफर करू शकता याच्या स्टडीसाठी. चार्टनी हा कोर्सचा चांगला अभ्यास होईल. हा कोर्स आणि ॲग्रो रबी क्रॉप जो आहे, हे दोन्ही कोर्सला चार्ट्स मस्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण क्वेश्चन्स बघू. तर पहिला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, डिस्कस स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ कल्टिवेशन ऑफ व्हेजिटेबल अँड स्पायसेस क्रॉप इन ह्युमन न्यूट्रिशन अँड नॅशनल इकॉनॉमी. आता यात तुम्हाला नुसतं ह्युमन न्यूट्रिशनबद्दल सुद्धा विचारलं जाऊ शकतं किंवा नॅशनल इकॉनॉमीबद्दल विचारलं जाऊ शकतं. तर हा क्वेश्चन जो आहे तो मोस्टली आलेला आहे, 7 टाईम्स आलेला आहे. तर दुसरा क्वेश्चन आहे कल्टिवेशन ऑफ चिली क्रॉप. आता चिली एक मेन क्रॉप आहे, सोलेनिशियस क्रॉप आहे, याला 10चं वेटेज आहे. तर त्यात याचं सॉईल, क्लायमेट, व्हेरायटीज, सीड रेट, ट्रान्सप्लांटिंग, हार्वेस्टिंग, यील्ड. आता कुकुरबिटेशियस क्रॉप्समध्ये तुम्हाला कुकुंबर मी येथे घेतलेलं आहे. आता कुकुंबरऐवजी पूर्वीच्या जर क्वेश्चन पेपर बघितले त्यात वॉटरमेलनसुद्धा विचारलं होतं, पण वॉटरमेलन तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये मेन्शन नाही आहे. तर तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये बिटर गार्ड, बॉटल गार्ड असे काही क्रॉप्स आहेत आणि पंपकिनसुद्धा आहेत. तर हे क्रॉप्स येऊ शकता. आता कुकुंबर एक मेजरली आपल्याकडे कन्झ्युम केलं जातं आणि ग्रो पण केलं जातं, म्हणून आपण इथे कुकुंबर घेतला आहे आणि कुकुंबर हा प्रिवियस इयरलासुद्धा विचारला गेलेला क्रॉप आहे. तर यात सॉईल, क्लायमेट, मॅन्युअर्स, फर्टिलायझर, इम्प्रूव्ड व्हरायटीज, हार्वेस्टिंग, इंडायसेस अँड यील्ड अशा गोष्टी येऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, असा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो, एनलिस्ट कुकुरबिटेशियस क्रॉप अँड एक्सप्लेन पेस्ट अँड डिसीजेस किंवा एखाद्या क्रॉपच्या तुम्हाला काही गोष्टी विचारतील. आता चौथा क्वेश्चन आहे डिस्क्राईब कल्टिवेशन ऑफ टोमॅटो विथ रिस्पेक्ट टू फॉलोइंग पॉईंट्स. त्यात आहे फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स, मॅच्युरिटी, इंडायसेस अँड यील्ड. आता इथे मॅच्युरिटी, इंडायसेस हे एक प्रिंटिंग मिस्टेक आहे. मॅच्युरिटीचे तुमचे स्टेजेस असतात. आता टोमॅटो जो क्रॉप आहे तो आपण जर लोकल मार्केटसाठी घेतला तर त्याची मॅच्युरिटी काय, एक्सपोर्टसाठी घेतला त्याची मॅच्युरिटी इंडायसेस काय, अशा गोष्टींचा एक क्वेश्चन येऊ शकतो आणि त्याची यील्ड. मग व्हरायटीज, सीड रेट अँड रेझिंग सीडलिंग. तर पाचवा क्वेश्चन आहे एक्सप्लेन द प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ ऑनियन ऑन द फॉलोइंग पॉईंट्स. त्यात आहे सॉईल, क्लायमेट, मॅन्युअर्स, फर्टिलायझर्स, व्हरायटीज, हार्वेस्टिंग अँड यील्ड. 6 नंबरचा क्वेश्चन आपण स्पायसेस क्रॉपमधनं घेतलेला आहे. आता याला जास्तच वेटेज आहे. स्पायसेसचा जो लेक्चर आहे तुमचं 11 ते 14 नंबरचं लेक्चर, यात 20चं वेटेज आहे. त्यात आपण ब्लॅक पेपर हा क्रॉप घेतला आहे. यात ब्लॅक पेपरचं तुम्हाला सॉईल, क्लायमेट, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, प्रोपेगेशन, प्लांटिंग, हार्वेस्टिंग अँड यील्ड. आता ब्लॅक पेपरची तुम्हाला प्रोसेसिंगसुद्धा येऊ शकते. आता ती शॉर्ट नोटला येईल किंवा सेक्शन बीला येऊ शकते आणि ब्लॅक पेपरच्या तुम्हाला व्हेरायटीसुद्धा विचारल्या जाऊ शकता. आता 7 नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपण घेतला इथे ओकरा हा क्रॉप. यात ओकराचं सीड रेट, स्पेसिंग, मॅन्युअर्स, फर्टिलायझर, व्हरायटीज, हार्वेस्टिंग अँड यील्ड या गोष्टी येतील. ओकरासुद्धा मोस्टली आलेला आहे, 7 टाईम्स आलेला आहे प्रिवियस इयरच्या पेपर्समध्ये. आता तुम्हाला जे नंबर्स तुम्ही बघता ब्रॅकेटमध्ये ते हे दर्शवता की हा क्वेश्चन प्रिवियस इयरमध्ये किती वेळा विचारला गेला आहे किंवा या क्रॉपबद्दल किती वेळा प्रिवियस इयरच्या पेपर्समध्ये विचारलं गेलेलं आहे. त्यानंतर आपण स्पायसेस क्रॉपमधनं घेतलेला आहे सिनेमम. सिनेमममध्ये आता याचे युजेस किंवा ऑब्जेक्टिव्हला एखादा क्वेश्चन येतो, याचं एडिबल प्लांट पार्ट कोणता आपण यूज करतो सिनेममचा. त्यानंतर मॅन्युअर्स, फर्टिलायझर, सॉईल, क्लायमेट, हार्वेस्टिंग अँड यील्ड. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण हे क्वेश्चन जे बघितले ते होते सेक्शन एचे क्वेश्चन. आता आपण सेक्शन बीचे क्वेश्चन्स बघू. सेक्शन बीमध्ये आपण येथे 7 क्वेश्चन घेतलेले आहे. आता हे न्यू सिलेबसनुसार आपण क्रॉप्स यात इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून नवीन काही क्रॉप्स आहेत त्याबद्दल क्वेश्चन जे आहेत ते प्रिवियस इयरला तर कधी आलेले नाहीत, कारण क्रॉप्सच न्यू आलेले आहे सिलेबसला. आता सीड रेट, व्हरायटीज अँड यील्ड ऑफ फेनिग्रीक अँड कोरिएंडर हे जे क्रॉप्स आहेत हे 50 नंबर लेक्चरमधले आहेत सीड स्पायसेसचे. त्यात कोरिएंडर आणि फेनिग्रीक याचं सीड रेट, व्हरायटीज, यील्ड तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. प्रोपेगेशन अँड प्लांटिंग अँड यील्ड ऑफ कॅरेट
कॅरेटबद्दल या गोष्टी येऊ शकता किंवा कॅरेटचा एक मोठा क्वेश्चन येऊ शकतो सेक्शन एमध्ये. कॅरेट सोडून तुम्हाला रॅडिश किंवा बीटरूटसुद्धा येऊ शकतं. आता हा क्रॉप आपण 8व्या लेक्चरमधनं घेतलेला आहे, रूट अँड ट्यूबर क्रॉप्स. त्यानंतर क्युरिंग अँड पॉलिशिंग इन टर्मरिक. टर्मरिकची प्रोसेस विचारली जाऊ शकते, क्युरिंग अँड पॉलिशिंगची, किंवा टर्मरिकवर डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर सॉईल क्लायमेट, व्हरायटीज ऑफ नटमेग, हा 4था क्वेश्चन घेतलेला आपण. हा बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे प्रिवियस इयरच्या क्वेश्चन पेपर्समध्ये. टर्मरिक आणि नटमेग हे क्रॉप्स बऱ्याचदा विचारले गेलेले. त्यानंतर युजेस अँड यील्ड ऑफ करीलिप. करीलिप म्हणजे आपला कढीपत्ता, त्याचा आता एक न्यू सिलेबसमध्ये इन्क्ल्युजन झालेलं आहे. 6 नंबरचा क्वेश्चन आहे सॉईल अँड क्लायमेट अँड प्रोपेगेशन ऑफ पालक. त्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन आहे युजेस ऑफ टॅमेरिंड. टॅमेरिंडवर तुम्हाला अजून क्वेश्चनसुद्धा येऊ शकता, जसं प्रोपेगेशन, यील्ड, हार्वेस्टिंग. आता आपण शॉर्ट नोटचे क्वेश्चन बघू. शॉर्ट नोटच्या क्वेश्चन्समध्ये ब्लांचिंग ऑफ कॉलीफ्लावर, प्रोसेसिंग ऑफ व्हाईट पेपर किंवा ब्लॅक पेपरची सुद्धा विचारली जाऊ शकते. ब्लॉटिंग इन ऑनियन, अर्थिंग अप इन पोटॅटो, असे काही आपण शॉर्ट नोटसाठी क्वेश्चन्स घेतलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. आता हे क्वेश्चन जे झाले तुमचे सेक्शन ए आणि सेक्शन बीसाठी. आता सेक्शन सीमध्ये जे ऑब्जेक्टिव्ज असतात त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तर ऑब्जेक्टिव्ससाठी तुम्ही या जे क्रॉप्स आहेत तुमचे, या क्रॉप्सचे बॉटॅनिकल नेम, त्यांचं ओरिजिन किंवा त्यांचं प्रोपेगेशनची मेथड, कोणत्या क्रॉपला काय म्हणतात. आता ब्लॅक पेपरला किंग ऑफ स्पायसेस म्हणतात. तर अशा गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्सचे सुद्धा ॲन्सर्स येतील. आणि ऑब्जेक्टिव्सची सुद्धा PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनल ॲग्री गँगला देऊन दिलेली, तिथून तुम्ही ते रेफर करू शकता ऑब्जेक्टिव्ससाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, हॉर्टिकल्चरच्या पेपरसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि MDCचा पेपर तुम्हाला कसा गेला ते तुम्ही कमेंट्समध्ये कळवू शकता.